या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अपर्णाला म्हणजेच दीपाला भेटून आर्या आणि चिंचोके पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात। चिंचोके आर्यावर खूप चिडलेला असतो आणि तिला म्हणत असतो की आर्या मॅडम तुमचं तिकडे काय सुरू होतं, तुम्ही अपर्णा मॅडमला भेटण्यासाठी गेला होतात की त्यांची मुलाखत घेण्यासाठी? मी तुम्हाला माझ्या जबाबदारीवर त्यांना भेटण्यासाठी घेऊन गेलो होतो, मात्र तुम्ही त्यांना प्रश्न विचारून अगदी हैराण करून सोडलं। तर आर्या म्हणत असते की चिंचोके आपल्याला अपर्णा मॅडम सोबत बोलायचंच होतं ना, आणि मी सुद्धा तेच केलं, तुम्ही एवढे का चिडताय? तर चिंचोके म्हणत असतो की आर्या मॅडम तुम्हाला का कळत नाहीये, अपर्णा मॅडम आत्ताच इतक्या मोठ्या अपघातामधून बाहेर आल्यात, तुमच्या प्रश्न विचारण्यामुळे त्यांना किती त्रास होत होता तुम्हाला दिसत नव्हतं का? परंतु आर्या म्हणत असते की तेच तर ना, मला हाच प्रश्न पडलाय की अपर्णा मॅडम एवढ्या का त्रासलेल्या होत्या, मी याच्या आधी त्यांना असं कधीच बघितलं नाही, त्या अशा वेगळ्या का वागतायत? तर चिंचोके म्हणत असतो की त्यांचा इतका मोठा अपघात झाला होता, मग आता त्यांनी नक्की कसं वागायला हवं? आणि मी तुम्हाला ना पुन्हा एकदा सांगतोय, अर्जुन सर अपर्णा मॅडमची खूप काळजी घेत आहेत, उगाच त्यांना त्रास होईल असं काही वागू नका। परंतु आर्या म्हणत असते की नाही चिंचोके, मला असं वाटते की आपल्याकडून काहीतरी मिस होतंय। परंतु चिंचोके आर्याचं काही ऐकून घेत नाही आणि तिला म्हणतो की उगाच तुम्ही अर्जुन सरांचा राग ओढावून घेऊ नका, आणि आता मला तुमच्याशी काही बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे, माझी चूक झाली, मी तुम्हाला तिकडे घेऊन गेलो, आणि तो रागातच तेथून निघून जातो। तर दुसरीकडे अर्जुन दीपाला सोबत घेऊन अपर्णाचा शोध घेत असतो। तो गावागावामध्ये जाऊन अपर्णाचा फोटो दाखवून तुम्ही यांना कुठे बघितलत का असं विचारत असतो, परंतु त्याला कुठून काहीच माहिती मिळत नाही। त्यानंतर दीपा त्याला विचारते की साहेब किती दिवस झाले तुम्ही अपर्णा मॅडमचा शोध घेत आहात, पण तुम्हाला अजून काहीच माहिती कशी नाही मिळाली? तर अर्जुन म्हणत असतो की अगं दीपा, मी नीट शोध घेतच नाहीये, त्यामुळे असं होतंय। मात्र दीपा म्हणत असते की इतके दिवस झाले मला तर असं वाटतंय की अपर्णा मॅडम या जगात नसतील, आणि ते ऐकून अर्जुन चिडतो। पण दीपा म्हणत असते की साहेब तुम्ही प्लीज चिडू नका, मला काय म्हणायचे ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता तर अपर्णा मॅडमपर्यंत का नाही पोहोचू शकत? याचा एकच अर्थ निघतो ना की नक्कीच काहीतरी गडबड आहे, किंवा मग त्या या जगातच नाही। पण अर्जुन म्हणत असतो की दीपा मला माहिती आहे माझी अप्पी मला सोडून आणि माझ्या अमोलला सोडून कुठेही जाणार नाही, मी तिचा व्यवस्थित शोध घेणार आहे, आणि तू काळजी करू नको, ती लवकरच परत येईल मला खात्री आहे। आणि मग त्यानंतर तो पुढे जाण्यासाठी निघतो। दुसरीकडे अप्पी तिची सुटका करून घेण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र तिला काही ते शक्य होत नाही, आणि मग ती शेवटी थकून झोपी जाते। त्यानंतर तो राजा जिजीला भेटण्यासाठी जातो। जिजी त्याला विचारत असतो की इथे कशासाठी आला आहेस रे तू, तुला सांगितलं ना काम झाल्याशिवाय तोंड दाखवू नको? तर तो राजा म्हणत असतो की साहेब त्याच्याविषयीच बोलायचं आहे, तो इन्स्पेक्टर ना खूप हुशार आहे, तो दीपाला कलेक्टर ऑफिसला जाऊच देत नाही। आणि मग तो घडलेला सगळा प्रकार जिजीला सांगतो आणि म्हणतो की तुम्ही फक्त दीपा कलेक्टर ऑफिसपर्यंत कशी जाईल याची व्यवस्था करा, पुढची काही काळजी करू नका, तुमचं काम पूर्ण होईल। आणि ते ऐकून जिजी म्हणतो की ठीक आहे, काही झालं तरी माझं काम पूर्ण व्हायलाच हवं। आणि मग तो त्या फैजूला सांगतो की बरेच दिवस झाले शहराला कलेक्टर नाही आहे, त्यामुळे आता आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल की याच्या बहिणीला कलेक्टर ऑफिसला जावंच लागेल। आणि मग तो फैजूला सांगतो की आपले जे पाण्याचे टँकर आहेत त्यांची संख्या अजून वाढव, आणि जे लोक पाणी पितायत ना ते सरळ हॉस्पिटलमध्ये जायला हवेत अशी व्यवस्था कर। आणि त्यावर तो फैजूसुद्धा हसतच हो म्हणतो। मात्र राजा घाबरून म्हणतो की साहेब हे काय करताय तुम्ही, उगाच त्या लोकांचा बळी कशासाठी? मात्र जिजी म्हणत असतो की मी आत्ता ज्या पोझिशनला आहे ना तिथे असंच विचार करावा लागतो, मला माझं काम काढून घ्यायचं आहे, आणि त्यासाठी मी काही करू शकतो, तुझ्या बहिणीला कलेक्टर ऑफिसला जाऊन माझ्या फाईलवर सही करावीच लागेल। आणि त्यावर तो राजा घाबरूनच हो म्हणतो। दुसरीकडे अर्जुन आणि दीपा एके ठिकाणी थांबलेले असतात। दीपा पुन्हा म्हणत असते की अपर्णा मॅडम तर काही सापडल्याच नाहीत, आणि त्यामुळे अर्जुन खूप चिडतो। तर दीपा त्याची माफी मागते। तर अर्जुन तिला म्हणत असतो की हे बघ दीपा, तुला काय म्हणायचं आहे ते कळतंय मला, मात्र माझी खात्री आहे अप्पी लवकरच परत येईल। आणि त्याच वेळी एक बाबा त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना आशीर्वाद देतात। तर अर्जुन म्हणत असतो की आम्ही दोघं नवरा बायको नाही आहे, आणि त्यावर ते बाबा म्हणतात की ठीक आहे, काळजी करू नको, तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल। आणि त्यावेळी अर्जुनला असं वाटतं की हा संकेत आहे, अप्पी आता त्याला लवकरच सापडेल, त्यामुळे तो खूप खुश होतो आणि त्या बाबांना पैसेसुद्धा देतो। दुसरीकडे अमोल त्याची पुस्तकं बॅगमध्ये ठेवत असतो, आणि त्यावेळी त्याला अपर्णाच्या गोळ्यांचं पाकिट सापडतं।
त्यामध्ये सगळ्या गोळ्या जशाच्या तशा असतात आणि ते बघून अमोल मनाशी विचार करू लागतो की माने यातील एकही गोळी का नाही खाल्ली. आणि मग त्याच वेळी त्याला एक कागद सापडतो ज्यावर त्या दीपाने अप्पीच्या सह्या केलेल्या असतात. आणि तो कागद बघून अमोल म्हणू लागतो की माने तिच्याच एवढ्या सह्या का केल्या आहेत आणि त्यासुद्धा इतक्या खराब अक्षरात. मला याविषयी बाबाला सांगायलाच हवं. दुसरीकडे घरातील सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. त्यानंतर रुपाली मोना त्यांना सांगतात की आता आपण जेवण करून घेऊयात. मात्र अपर्णा आणि अर्जुन घरी आलेले नसतात, त्यामुळे ते त्यांची वाट बघायचं ठरवतात. तितक्यात अमोल गोळ्यांचं पाकिट घेऊन बाहेर येतो आणि सगळ्यांना गोळ्या दाखवत म्हणतो की बघा ना, माने एकसुद्धा गोळी खाल्लेली नाही आहे. आणि त्यावेळी बापू आणि कदम त्याला समजावतात की अरे कदाचित या गोळ्या आत्ताच आणल्या असतील, तू काळजी करू नको. अर्जुन अप्पीच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेईल आणि त्यावर अमोलही आनंदाने हो म्हणतो. तितक्यात अर्जुन आणि अपर्णा म्हणजेच दीपा घरी येतात. अर्जुन सांगत असतो की आम्हाला हॉस्पिटलमध्ये थोडा वेळ लागला, त्यामुळे घरी यायला उशीर झाला. तर घरातील सगळेजण विचारत असतात की डॉक्टर काय म्हणाले आणि त्यावर अर्जुन सांगतो की काही नाही, अप्पीची तब्येत आता ठीक आहे, ती लवकरच बरी होईल. आणि ते ऐकून सगळेजण खुश होतात. त्यानंतर कदम विचारतात की अरे पण तुला इतका उशीर कसा काय झाला, तू कुठे बाहेर गेला होतास का? आणि त्यावर अर्जुन असं सांगतो की हो, मला ताबडतोब ऑफिसला जावं लागलं, त्यामुळे थोडा उशीर झाला. आणि ते ऐकून बापू कदम म्हणतात की अरे अप्पीची तब्येत ठीक नाही आहे ना, मग तू तिला ऑफिसला का घेऊन गेला होता? तर अर्जुन म्हणतो की सरकारी काम होतं, त्यामुळे जावं लागलं, पण काळजी करू नका, आता ती आराम करेल. आणि त्यावर मग सगळेच हो म्हणतात. तितक्यात अमोल अर्जुनला घेऊन खोलीत जातो आणि मग तो अर्जुनला ते गोळ्यांचं पाकिट दाखवत विचारतो की माने यातील एकही गोळी का नाही घेतली बाबा? आणि त्यामुळे अर्जुन घाबरतो, काय उत्तर द्यावं त्याला समजत नाही. पण मग तो अमोलला असं सांगतो की अरे बाळा, या गोळ्यांचा कोर्स उद्यापासून सुरू होणार आहे, उद्यापासून वेळेवर गोळ्या घेईल, तू काळजी करू नको. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. त्यानंतर मग तो अर्जुनला म्हणतो की बाबा, मला तुला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. तर अर्जुन विचारतो काय? आणि मग अमोल अर्जुनला दीपाने अपर्णाची सही केलेला तो कागद दाखवतो. तो म्हणत असतो की बाबा बघ ना, माने किती वेळा सह्या केल्या आहेत आणि ते सुद्धा किती खराब अक्षरामध्ये. आणि तो कागद बघून अर्जुनला तर धक्काच बसतो. तो मनाशी विचार करत म्हणत असतो की ही दीपा अप्पीच्या सह्या का करते? आणि मग त्यानंतर तो अमोलला असं उत्तर देतो की माझ्या हाताला दुखापत झाली आहे ना, आणि आता उद्यापासून तिला ऑफिसला जायचं आहे म्हटल्यावर तिला सही करावी लागेल, म्हणून कदाचित ती प्रॅक्टिस करत असेल, तू या सगळ्याचा एवढा विचार करू नको. आणि त्यावर अमोलही हो म्हणतो आणि झोपण्यासाठी जातो. मात्र अर्जुन काळजीत पडतो. त्या दीपाने अप्पीच्या इतक्या सह्या नेमक्या कशासाठी केल्या असतील असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दीपा तो सह्यांचा कागद शोधत असते आणि तो कुठेही सापडत नाही म्हटल्यावर ती काळजीत पडते. आणि मग अर्जुन तो कागद घेऊन तिच्या समोर येतो आणि तिला विचारतो की हे सगळं काय आहे? त्यामुळे दीपा खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.